हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला मी तयार केलेले सगळे ब्लाऊजचे डिझाईन्स दाखवणार आहे आणि त्याबरोबर ते कोणकोणत्या पॅटर्नचे आहेत हेही दाखवणार आहे आणि त्याचे रेटही तुम्हाला मी सांगणार आहे. आमच्या एरियानुसार त्याचे रेट तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा, मी काही ब्लाउजेस घेतलेले आहेत, तर त्यातले मी तुम्हाला एक एक करून सगळ्या ब्लाऊजचे रेट दाखवते आणि डिझाईन्स पण दाखवते. तर पहिल्यांदा बघा, हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे जो आता सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे बघा. तर हा मी प्रिन्स कट शिवलेला आहे आणि याची स्लीव्ज हे एकदम शॉर्ट म्हणजे सिंपलमध्ये ठेवलेले आहेत. राऊंड नेक आहे समोरचा आणि बॅकला बघा, हा मी एक वेगळ्या प्रकारचा हंडी गळा केलेला आहे. खूपच सुंदर असा हा गळा झालेला आहे बघा. डीप नेकमध्ये हा मी गळा स्टिच केलेला आहे आणि याला खूपच सुंदर असे लटकन मी बनवलेले आहेत बघा. खूपच सुंदर असे लटकन हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत बघा. खूपच छान दिसतात असे लटकन कोणत्याही ब्लाऊजवर. तर हा मी स्टोनचा लेस मी या ब्लाऊजला लावलेली आहे. सिंपलच लेस आहे पण खूपच छान अशी दिसते. तर अशा प्रकारे हा वेल्वेटचा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. तर याची मी शिलाई ठेवलेली आहे 300. अस्तरसहित हा मी ब्लाऊज शिवलेला आहे. तर हा दुसरा ब्लाऊज बघा, हा डेली वेअर ब्लाऊज आहे. हा पण प्रिन्सेस कट आहे. तर अस्तरसहित याची मी शिलाई घेतलेली आहे 200, कारण एकदम सिंपल आहे आणि अस्तर मी माझ्याकडचं यूज केलेलं आहे. त्याची स्लीव्ज ही बघा एकदम शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि पाठीमागचा गळा बघा राऊंडमध्ये खूपच सुंदर असा स्टिच केलेला आहे. सिंपल नेकमध्ये मी ही डिझाईन बनवलेली आहे बघा. आणि ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट म्हणून मी सिल्वर कलरची लेस आणि सिल्वर कलरचं नॉट्स हे वापरलेलं आहे. खूपच सुंदर हा गळा तयार झालेला आहे बघा. डेलीवर जर साडी असेल तर त्यावरती अशा नेकचा गळा खूपच सुंदर दिसतो. आणि आता पुढचा ब्लाऊज बघा. यानंतर हा पण सिंपल डेलीवेअर ब्लाऊज आहे. तर यासाठी मी सिंपलच लटकन ठेवलेले आहेत आणि त्याला एकदम बारीकशी गोल्डन लेस लावलेली आहे बघा, छोटीशी. तर अशा पद्धतीनं आणि समोरचा भाग हा पण प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे सिंपलमध्ये एकदम आणि शॉर्ट स्लीव्ज आहेत बघा या ब्लाऊजचे. अशा पद्धतीनं हा मी ब्लाऊज शिवलेला आहे, स्टिच केलेला आहे. तर याची पण शिलाई मी 200 इतकी घेतलेली आहे आणि अस्तरही या ब्लाऊजला मीच लावलेला आहे. यासाठी याची शिलाई घेतलेली आहे 200. जर अस्तर लावायचं नसेल म्हणजे कस्टमरचं अस्तर असेल आणि फक्त शिलाई घ्यायची असेल तर मी 150 इतकी शिलाई घेते आणि एकदम थोडीशी डिझाईन केलेली आहे. यासाठी मी 200 इतकी शिलाई या ब्लाऊजची घेतलेली आहे बघा. खूपच सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे एकदम सिंपल नेकमध्ये, बघू शकता. बघा अशा पद्धतीने एकदम सिंपलमध्येच आपण छोटीशी लेस वगैरे वापरून डिझाईन हे बनवू शकतो. आता यानंतर हा पण एकदम सिंपल डेलीवेअर साडीवरचा ब्लाऊज आहे बघा. तर हा पण प्रिन्सेस कट आहे आणि अस्तर सकट याची शिलाई मी घेतलेली आहे 200. हा पण सिंपल नेक केलेला आहे मी, शॉर्ट स्लीव्ज आहेत. तर नेक बघा मी कसा बनवलेला आहे एकदम सिंपलमध्ये. तर हा ट्रेंडी नेक आहे बघा डिझाईन. सगळीकडे आता हाच गळा डिझाईन हीच पसंत केली जाते बघा. सगळेजण हीच डिझाईन बनवून घेत आहेत. तर हा सिंपल राऊंडमध्ये मी थोडासा खाली व्ही आकार टाकून हा गळा बनवलेला आहे आणि तिथं मध्ये बटन न लावता मी छोटेसे नॉट्स बनवलेले आहेत बघा अशा पद्धतीनं. आणि ते एकदम फिक्स करून टाकलेले आहेत सुटू नये त्यासाठी. तर अशा पद्धतीनं हा गळा बघा एकदम ब्रॉडमध्ये म्हणजे डीप नेकमध्ये थोडासा हा गळा तयार झालेला आहे. तर याची पण शिलाई मी 200 इतकीच घेतलेली आहे. अस्तरसहित हा मी ब्लाऊज शिवलेला आहे. तर आता नेक्स्ट गळा हा सिंपल गळा बघा. याची मी कटोरी ब्लाऊजचा हा गळा आहे. अस्तरसहित हा ब्लाऊज शिवलेला आहे. खूपच सुंदर आणि पॅचवर्क डिझाईन मी बॅकला केलेली आहे. एकदम सिंपल स्लीव्ज आहेत. समोरच्या बाजूला मी सिंपल असं गळापट्टी केलेली आहे राऊंड नेकमध्ये आणि स्लीव्ज शॉर्ट स्लीव्ज आहेत.
तर बघा अशा पद्धतीनं मी पॅच वर्क केलेलं आहे. मोरपंखी कलरची ही साडी आहे आणि त्यावर पिवळ्या कलरचा कॉन्ट्रास्ट आहे. मोरपंखी कलरचं ब्लाऊज आणि त्यावर पिवळ्या कलरचा कॉन्ट्रास्ट साडीचा मी यूज केलेला आहे. तर ही डिझाईन बघा किती सुंदर झालेली आहे. मी बारीकसा गोट केलेला आहे गळ्याला दोन्ही बाजूला आणि त्यामध्ये छोटे छोटे समोसे हे लावलेले आहेत. बघा खूपच सुंदर ही गळा डिझाईन झालेली आहे. तर याची शिलाई आपण 300 ते 350 इतकी घेऊ शकतो. 300 म्हणले तर भरपूर होईल. 300 इतकी आपण शिलाई या पॅचवर्क डिझाईनसाठी घेऊ शकतो. आणि हा अस्तरसहित हा ब्लाऊज आहे. तर हा माझ्या ताईचा हा ब्लाऊज आहे. त्यामुळे जर आपण बाहेर अशी डिझाईन करू तर त्याची शिलाई 300 इतकी होऊ शकते. तर हा नेक्स्ट ब्लाऊज बघा, हा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे अस्तरसहित. तर याचे शॉर्ट स्लीव्ज आहेत अस्तरसहित. गोल गळा मी राऊंड नेक समोरचा ठेवलेला आहे गळापट्टी करून एकदम सिंपलमध्ये. आणि बॅक नेक तुम्हाला दाखवते. एकदम सिंपल नेक हा कस्टमरने सुचवलेला नेक होता, त्यांना असाच गळा पाहिजे होता. तर याची मी शिलाई घेते 200 किंवा 250 इतकी. अस्तरसहित हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे, यासाठी मी याची शिलाई 250 इतकी घेते. तर बघू शकता तुम्ही लेस किंवा अस्तर हे सगळं मी माझ्याकडचं वापरलेलं आहे. यासाठी मी याची शिलाई 250 सांगितलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं खूपच सुंदर आणि सिंपलमध्ये हा ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो. गोल्डन असं मी कॉन्ट्रास्ट यामध्ये वापरलेला आहे. तर हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. कस्टमरचाच ब्लाऊज आहे हा. आणि आता त्यानंतर ना पुढचा ब्लाऊज. तर हा नेक्स्ट ब्लाऊज बघा, ही पण एकदम सिंपल अशी डिझाईन मी बनवलेली आहे फ्रिलची. तर बघा गळ्याला एकदम छोटंसं आपण डिझाईन छोटीशी मी केलेली आहे आपलं गोल्डन नॉट्स टाकून. आणि कॉन्ट्रास्ट कलर जो होता साडीचा मरून कलर आणि गोल्डन कलर, तर तोच मी डिझाईनसाठी वापरलेला आहे. बघू शकता ह्या ब्लाऊजचा मी फ्रंट अजून तयार केलेला नाही आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी अस्तर सकट घेते 250, कारण स्लीव्ज ही या ब्लाऊजचे लॉंग स्लीव्ज आहेत त्यासाठी. तर हा नेक्स्ट ब्लाऊज आहे बघा रेडमध्ये. खूपच सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन ही झालेली आहे, खूपच सुंदर. आणि याला मी पॅचवर्क म्हणजे आपण वरूनच पॅच हे लावलेलं आहे. तर या ब्लाऊजचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे ऑलरेडी. जर तुम्ही पाहिला नसेल तर मी सगळ्या ब्लाऊजचे लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर बघा इथं गोट खूपच सुंदर बनवलेला आहे आणि खाली छोट्या छोट्या प्लेटा टाकून मी खालची गळा डिझाईन तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा पण ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर त्या ब्लाऊजची मी शिलाई घेणार आहे 300 ते 350, कारण ब्लाऊजच्या बाहीलाही डिझाईन बनवायची होती त्यासाठी. तर बघा हा सगळ्यात शेवटचा ब्लाऊज म्हणजेच हा ब्लाऊज बघा. तर यासाठी मी लटकन एकदम वेगळ्या प्रकारचे लटकन केलेले आहेत. या लटकनचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर ह्या ब्लाऊजचा गळा बघू शकता तुम्ही. मी छोटे छोटे शिंगाडे केलेले आहेत आणि त्यामध्ये आपले जे पोटली बटन्स असतात ते अटॅच करून ही वेगळ्याच प्रकारची गळा डिझाईन मी बनवलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीनं खूपच सुंदर ही गळा डिझाईन झालेली आहे. तर ॲक्च्युली हा माझा ब्लाऊज असल्यामुळे हा शेवटी पेंडिंग असा राहिलेला आहे. अजून मी हा स्टिच करून रेडी केलेला नाही आहे. तर जेव्हा मी स्टिच करेन तेव्हाही तुम्हाला याचा पूर्ण लुक मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर हे सगळे कस्टमाइज ब्लाऊज होते बघा आपले सगळे. तर इतके सगळे कस्टमाइज ब्लाऊज आपले रेडी झालेले आहेत. ह्या 2-3 दिवसात हे सगळे ब्लाऊज आपले जायचे आहेत. 1-2 ब्लाऊज सोडल्यास हे सगळे बाहेरचे ब्लाऊज आहेत. तर ह्या अस्तरच्या ब्लाऊज शिवाय किंवा डिझाईनच्या ब्लाऊज शिवाय मी सिंपल साधे ब्लाऊजही खूपच येतात. डेली वेअरसाठी लेडीजना सिंपल साधे ब्लाऊज हे पाहिजे असतात, तर तेही खूपच असतात. तर तेही मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते आणि त्यांची शिलाई मी किती घेते हे मी तुम्हाला सांगते. तर हे सगळे आपले डिझाईनचे ब्लाऊज झालेले आहेत. काही रेडी आहेत, काही अजून 2-3 हे तयार करायचे आहेत. तर बघू कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे. फक्त त्यांचा फ्रंट पार्ट करून आपल्याला बाही अटॅच करायची आहे. तर बाकीचे सगळे ब्लाऊज हे रेडी झालेले आहेत. तर आता मी दाखवते सिंपल ब्लाऊज की त्याची मी शिलाई किती घेते.
तर ते पण मी ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तर इथं बघा, सिंपल ब्लाऊज जर बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर मी त्याची शिलाई 60 इतकी घेते. तर हा बघा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, सिंपल साधा ब्लाऊज कॉटनचा. तर इथं बघा मी कटोरी, डबल कटोरी स्टिच केलेली आहे. जर साईज कमी असेल ब्लाऊजचा तर मी तिथं डबल कटोरी स्टिच करते. तर हा बघा पुढचा हा अस्तरचाच ब्लाऊज आहे, एकदम सिंपल कटोरी. तर याची शिलाई तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट अशी शिलाई आलेली आहे. तर याचाही रेट मी 120 इतका घेते. जर अस्तर कस्टमरचं असेल तर शिलाई 120 इतकी घेते. तर बघा, यानंतर आणखी एक असाच सिंपल अस्तरचा कटोरी ब्लाऊज. काही डिझाईन आहे, फक्त गोल गळा मी केलेला आहे अस्तरचा. अस्तरची पट्टी लावून गळा स्टिच केलेला आहे. तर याची शिलाई मी 120 इतकी घेते. जर आपल्याकडचं अस्तर वापरायचं असेल तर मी 150 इतकी शिलाई घेते. तर हे सगळे ब्लाऊज हे कस्टमरचे आहेत. तर आता हे 1-2 दिवसात रेडी करून सगळे कस्टमरला द्यायचे आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन्स कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि डिझाईन्स कशा वाटल्या, रेट कसे वाटले हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.